कहाणी आहे धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील ईट येथील दोन जिवलग मित्रांची। कामगार ते मालक या संघर्षाची। हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम केलेल्या अशोक चव्हाण आणि दयानंद गायकवाड या दोन तरुणांची। दयानंद गायकवाड यांनी 15 वर्ष हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम केले, तर अशोक चव्हाण यांनी 10 वर्ष हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम केले। 100 रुपयांपासून त्यांनी कामाला सुरुवात केली होती। आता त्यांनी स्वतःचा चहाचा व्यवसाय सुरू केलाय आणि त्यातून त्यांना चांगले आर्थिक उत्पन्न देखील मिळते आहे। मी काम केले लोकांच्या हॉटेलमध्ये, तर मग एक वेळेस काय झालं की मनात असं वाटलं, जसं जसं मोठं होत गेलो तसं हाजरी पण मोबाईलला कामाचा तसं भेटत नव्हता। म्हणजे दिवसभराचे स्टार्टिंगला 50 रुपये भेटायचे रोज। मग नंतर हळूहळू जसं जसं आपण वाढत जाईल, वय वाढत जाईल, तसं तसं मालक लोक पेमेंट वाढवायला लागले। पुन्हा वर्षाने 2 वर्षांनी शेवटपर्यंत 300 रुपये हजेरी झाली। मग परत असं वाटायला लागलं की यार आपण काहीतरी कुठेतरी केलं पाहिजे, की लोकांच्यात जितकी आपण कष्ट करतो तेवढं त्यांच्यासाठी कमीच आहे कष्ट केलेलं। म्हणलं आपण स्वतःचा कला आहे आपल्या अंगात, तर आपण काहीतरी करावं। मग ह्या हिशोबाने एक मित्र पाठीशी घेऊन त्यासंग आम्ही पार्टनरशिपमध्ये हॉटेलच्या धंद्याची सुरुवात केली। 2 वर्षांपूर्वी या दोन मित्रांनी कसेबसे 25,000 रुपये जमा केले आणि ईट येथे चहाचे हॉटेल सुरू केले। आज दिवसाकाठी 3 ते 4 हजार रुपयांची उलाढाल होते, तर महिन्याकाठी 1 लाख रुपयांची उलाढाल होते। तर त्यांना दिवसाकाठी चहासाठी 100 लिटर दुधाची गरज भासते। तर मग असं ठरवलं की आपण काहीतरी केलं पाहिजे। मग माझा एक मित्र होता, तो सुद्धा हॉटेलमध्येच कामाला होता दुसऱ्याच्या, मी सुद्धा दुसऱ्याच्या। मग आम्ही दोघांनी मिळून, एक तर भांडवल नव्हतं, कसे तरी आम्ही 20-25 हजार रुपये जमा केले। त्याच्याहून आम्ही धंदा सुरू केला। मग हळूहळू धंदा वाढत गेला। आता कमीत कमी 1 लाखाची उलाढाल होती आमची। कष्ट करण्याची जिद्द आणि चिकाटी असली की चांगले आर्थिक उत्पन्न मिळवता येते। हॉटेल सुरू करण्यासाठी एकट्याची आर्थिक ताकद नव्हती, म्हणून दोघांनी मिळून हॉटेलचा व्यवसाय सुरू केला आणि आज चांगले आर्थिक उत्पन्न मिळवत आहेत। 2 मित्रांनी एकत्र येऊन सुरू केलेला हा व्यवसाय अनेकांसाठी प्रेरणादायी आहे।